आणि 5-5:30 पर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील. यात जर रांगेमध्ये मतदार असतील आणि 5-5:30 नंतर जेवढे आहेत त्यांना आत घेणं हा कायदा आहे. आत्ताच सांगतो, त्यांना घेतलं की त्यातही चोरी. म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके, ही स्थिती आहे. आणि रडायचंच असेल तर लढता कशाला? जोरात मतदान करा. या लोकांचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा याच्यावर बिलकुल भरोसा दिसत नाही, विशेषतः ठाकरे बंधूंच्या पक्षाचा. आणि म्हणून मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा. लोकशाही यंत्रणांवर विश्वास ठेवण्यासाठी जोरदार मतदान करा. हा आमचा आग्रह आहे, ही आमची विनंती आहे. आता राहिला विषय शाहीचा. प्रथम तर ज्याने शाही पुसण्याचा प्रकार व्हिडिओ केला किंवा माध्यमांसमोर आणला त्याला शाही पुसाविषयी का वाटली, आमचा सवाल आहे. ज्या व्यक्तींनी शाही पुसण्याचा प्रकार केला त्याचा हेतू काय? त्याच्या बोटावर ती शाही पुसण्याआधी तेल लावलं होतं का, ग्रीस लावलं होतं का, काही केमिकल लावलं होतं का, चौकशी झाली पाहिजे. बरं, शाही पुसायची का होती? ज्याने शाही ठेवली त्याची सुकली. मी आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीचं समजू शकतो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं असतं, पण ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी शाही पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता, माझा आरोप आहे. आणि ज्याने शाही पुसण्याचं काम केलंय निवडणूक आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत. आणि ते गुन्हे काय आहेत तर त्यांना शाही पुसून बोगस मतदान करायचं होतं, आमचा आरोप आहे. जी मंडळी परत दुबार बोगस मतदार करू इच्छितात होती त्यांनी शाही पुसण्याचा प्रकार केलाय. त्यांचा हेतू गुन्हेगारीचा आहे. त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे, निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं आहे. आणि ठाकरे बंधूंना सवाल आहे, तुमच्या बोटाची शाही गेली का? दाखवा ना. ठाकरे बंधूंच्या बोटाची शाही जात नाही आणि त्यांच्या बगलबच्च्यांची शाही जाते. असं तेल तुम्ही रशियावरून आणलंय की इराणवरून आणलंय? कुठून आणलंय की जिथे तेल लावता आणि मग शाही काढायला लावता बगलबच्च्यांना? 30% वर मतदान करतोय आणि तुमच्या बोटावरची शाही जाते. आणि म्हणून ज्यांनी शाही पुसली त्यांच्यावर गुन्हा, कारण ते बोगस मतदान करू पाहत होते. आणि ठाकरे बंधूंनी तुमची शाही का नाही गेली याचं उत्तर द्यावं. काल दिवसभर जर आपण बघितलं तर म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रचार संपल्यानंतर देखील वारंवार माध्यमांसमोर येणं आणि पत्रकार परिषदा घेतात. काल देखील दिवसभर जवळपास ठाकरे बंधू दर्शनाला गेले आणि त्यानंतर देखील अनेक स्टेटमेंट आले होते. तुम्ही काही वैयक्तिक तक्रार म्हणजे पक्ष म्हणून काही तक्रार करणार आहात का या संदर्भात? काय वाटतं? नाही, मुळात प्रश्न आहे ज्यांना वाटतं ना शाहीवर लोचा आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे का? अहो, या देशामध्ये या व्यवस्थांमध्ये पूर्ण प्रक्रियेची पावलं आहेत, टप्पे आहेत. ज्याला वाटत होतं शाही त्याने तक्रार केली का? त्याने डायरेक्ट शाही पुसली पण तक्रार केली नाही, हा गुन्हा नाही आहे. आणि त्याच्यावर कथानक रचण्याचा प्रयत्न, मी कालही म्हटलं, हे राजकीय नाटकातले एका अर्थाने आपण त्याला म्हणू कलाकार, नटसम्राट, हे दोन्ही बंधू राजकीय नटसम्राट आहेत. त्यांनी याच्यावर कथानक रचलं की शाही आणि बोगस. पहिलं शाही पुसणाऱ्याने तक्रार केली नाही, ती पुसली ही दुबार आणि बोगस मतदानासाठी केली आहे, त्यावर तक्रार करावी. यापुढे जो शाही पुसेल त्याच्यावर तक्रार करावी, गुन्हा घ्यावा. मी आधी सुचलं नाही का? आधी व्हीव्हीपॅट होतं त्याला विरोध, अगोदर व्हीव्हीपॅटची व्यवस्था होती त्याला विरोध करणारे तुम्हीच. अहो, रडण्याचे धंदे बंद करा. आडनाव बदलावं लागेल तुम्हाला.
रडके म्हणतील लोक तुम्हाला आता. देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग जर हे सगळं नाकारत असेल शाही पुस्तक केलेली नाहीये तर या दोघांचीही मिली बघत मग त्यांची शाही का नाही पुसली गेली हा माझा प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे, राज ठाकरेजी, तुमची बोटावरची शाही ही का पुसली गेली नाही? त्यांचं म्हणणं आहे की मी पण पुसून बघणार आहे ती शाही. हा मग पुसा आणि मग या आणि मग तक्रार पहिली करा. हवेत गोळीबार करू नका. आधी 2-3 दिवसांपासून बघितलं तर प्रत्येक निवडणूक आयोगाच्या गोष्टीवर आत्ता आक्षेप घेतला जातो की आधी घेणं अपेक्षित होतं. मग ते पाडू मशीन बद्दल असेल, प्रचाराच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत फिरता येते, खरं तो नियम जुनाच आहे. याच्यावर देखील कारण आम्ही देखील 12-17 बघितले. तुम्ही कसं बघताय? वारंवार या गोष्टी हायलाईट केल्या जात आहेत. ऐन मतदारा दिवशी देखील थांबत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, गतिरोध आहे. मतदान प्रक्रिया, मतदारांची इच्छा, मतप्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी या सगळ्यावर गतिरोध म्हणून हे काम करतायत. आणि म्हणून यांनी पहिली ही तक्रार त्यांची आहे ती रजिस्टर केली होती का? आणि मी सांगितलं यांचे सल्लागार सडके आणि हे रडके, मुंबईकर रडक्यांच्या बरोबर जाणार नाहीत, राज्यातील मतदार रडक्यांबरोबर जाणार नाही. आम्ही लढणारे आहोत. तुम्ही आज सकाळपासून फिरताय, अनेक भागांमध्ये तुम्ही फिरलाय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम भाजप महायुतीच्या उमेदवारांवर किंवा मतदानावर होतोय असं वाटतंय प्रत्यक्ष? मला वाटतंय की या विषयावर मी राजकीय विधान आज करणार नाही. त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारले, तेवढ्यापुरता मी माझा मुद्दा दिलेला आहे. त्याची उत्तर त्यांना द्यायला लागतील. विनोद तावडे यांनी स्वतः सांगितलंय की निवडणूक आयोगाची जर चूक असेल शाही संदर्भात तर त्यांनी ती सुधारावी. स्वतः विनोद तावडे. त्यांनी निवडणूक आयोगाला म्हणणं मांडणं त्यांचा अधिकार आहे. ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे का? निवडणूक आयोगाशी संवाद करा. प्रेस कॉन्फरन्सेस, वार्ताहर परिषद घेऊन कथानक उभं करून राजकीय नटसम्राट ही तुमची भूमिका आहे ठाकरे बंधूंची. आणि म्हणून तुम्ही रडके आहात हे आमचा आरोप आहे. संजय शिरसाट यांनी देखील हे वक्तव्य केलेलं आहे की शाही लावण्याऐवजी मार्कर पेन लावलेला आहे. ही निवडणूक आयोगाची चूक आहे. निवडणूक आयोगाशी कोणीही बोलू शकतं, त्याला मुद्दा नाही. त्याच्यावर कथानक रचून प्रचार करणं हा गुन्हा आहे. निवडणूक आयोगाचा इतका ढिसाळ कारभार समोर आलेला आहे की नवी मुंबईमध्ये स्वतः गणेश नाईकांना मतदान करण्यासाठी 1 तास फिरावं लागलं. आणि त्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग उत्तर देईल. आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर द्यायला नाही. आमच्या राजकीय भाष्य केलं तेवढा पुरता आम्ही बोलतो. सर, ईवीएम मैल्फंक्शन का भी एक मुद्दा आया था. कुछ जगह वोटिंग हो गया, वो पहले भी उस पे बारे में बात हो गई. पण हे कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न जे ठाकरे करताना दिसत आहे. कारण ते हरले. त्यांना लक्षात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंना. मी आज सांगतो, मी सांगितल्यावर मला माहिती आहे काय बोलतील. तुम्ही मॅनेज केलंय तरी मी सांगतो, मुंबईतल्या 227 जागांपैकी किमान 50 ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जाणार आहे, दोन्ही पक्षांचं. पण आज मला राजकीय विधानं करायची नाहीत. मतदार आणि मतदार केंद्र यावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात यावं, लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावं, मतदानाचा अधिकार बजावा. लोकशाहीसाठी आणि लोकशाही यंत्रणांसाठी आतापर्यंत 30% वर केलं. अजूनही मतदान करा ही नम्र विनंती. धन्यवाद. तर सगळ्यांनी मतदान करा असं आवाहन आशिष शेलारांनी यावेळी केलेलं आहे. ज्यांनी आक्षेप घेतला त्यांनी आयोगाकडे तक्रार का केली का असा सवाल त्यांनी विचारलाय. शाही पुसणारे बोगस मतदान करू पाहत होते असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. शाही पुसणाऱ्यांवर आयोगानं गुन्हा दाखल करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली का असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे जी प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं, ये बार बार निवडणूक प्रक्रिया के अंदर उनका हेतु क्या है प्रेस कॉन्फ्रेंस लेने का? ये हेतु, ये उद्देश्य क्या है वो सामने आना चाहिए. जिस तरीके की बयानबाजी हो रही है उसके ऊपर राजकीय टिप्पणी हो रही है, क्या ये आचार संहिता और आचार संहिता का भंग इसमें आता है क्या? निवडणूक आयोग इसके ऊपर ध्यान दे. और हमारा सवाल है, ये समस्या या ये विषय जो रख रहे हैं